नमस्कार मित्रांनो, पवन टूर्स ट्रॅव्हल्स मध्ये आपलं स्वागत आहे। आज आम्ही खूप दिवसानंतरला निघालोय मिसळ खाण्यासाठी। तर चला मिसळ खायला। यांची तयारी बघा, पिल्लूची तयारी, सर्वांनी खूप छान अशी तयारी करून आम्ही निघालेलो आहे मिसळ खाण्यासाठी। ये जोसना आपण इथं अनलिमिटेड मिसळ खायला आलेलो आहे। हे हॉटेल बघू शकता, इथं अनलिमिटेड मिसळ भेटते। पाव भाजी सुद्धा आहे। बसले सर्व मिसळ खाण्यासाठी। आता वाट बघूया मिसळची। आपल्या मिसळच्या प्लेट रेडी झालेले आहेत। बघू शकता तुम्ही, कांदा, दही, पाव, पापड, हे अतिशय सुंदर असं जेवण आपल्याला भेटेल। आणि हा रस्सा बघा, गरम गरम मसाल्याचा रस्सा आहे। हा सगळं आम्ही घरीच बनवतो। आमच्या मसाल्याने आम्ही गॅरंटी देतो कधीच जळजळ वगैरे होणार नाही। आणि ग्राहकाचं समाधान हेच आमचं संतुष्ट आहे। त्यामुळे आम्ही जेणेकरून जितकं ग्राहक खुश होईल त्याचा पूर्ण प्रयत्न करून हे मिसळ शॉप चालवतो। आणि किचन पण बघू शकता, एकदम सुंदर असं किचन आहे। कोणत्याही प्रकारचं गलिच्छ असं नाही आहे, घाण नाही आहे, एकदम क्लीन किचन आहे। मग कशी वाटली मिसळ? कशी पिल्लू? दुकानाची अशी एक सर्व्हिस आहे का आलेल्या कस्टमरला एकदा टेबलवर बसल्यावर एक कांदा आण, लिंबू आण, रस्सा दे, हे काही सांगावं लागत नाही। आणि आम्ही पूर्णतः सुरुवातीपासून तर शेवटपर्यंत त्या टेबलवर लक्ष देतो। त्यामुळे निश्चितच ग्राहक समाधानपूर्वकच नाश्ता करून माझ्या इथून जातो। माझी मिसळ अनलिमिटेड असल्या कारणाने कॉलेजची मुलं येतात, एकमेकांना खूप आग्रह करतात आणि नंतर उष्ट टाकतात। म्हणून मी माझ्या दुकानात हा एक बोर्ड सुद्धा लावलेला आहे, जेणेकरून आत्ताच्या सध्याच्या जीवनात अन्नाची नासाडी फार होते। त्या बोर्डमुळे मुलं घाबरून
कोणीही प्लेटमध्ये उष्ट टाकत नाही. धन्यवाद. थँक्यू. यांचं म्हणणं असं आहे की मिसळ आम्ही अनलिमिटेड देतोय, तर अनलिमिटेड दिलं हे पोट भरण्यासाठी दिलेलं असतं, उष्ट टाकण्यासाठी नसतं. तर जेवढं लागेल तेवढं 10 टाईम मागून घ्या, खरं उष्ट टाकू नका. उष्ट टाकल्यास इथं दंड सुद्धा त्यांनी ठेवलेला आहे. त्याच्यामुळे पोटभर खा, 4दा मागा, उष्ट टाकू नका. धन्यवाद. बघ, तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर लाईक करा, कमेंट्स करा अँड सबस्क्राईब पण करा. धन्यवाद.